वेलकम टू बॅक माय चॅनल. मित्रांनो, मजेत आहेत ना? मजेत असायलाच पाहिजे. तर आज आपण मोबाईलने मोठं ब्लॉगिंग करणार आहेत. एक ट्राय करून बघू. सर्वात प्रथम मी मोबाईलवरनेच मोठं ब्लॉगिंग स्टार्ट केलं होतं, तर आज परत एकदा आपण मोबाईलवरनं ट्राय करून बघणार आहेत. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण आपल्या गावातून निघालेलो आहे. तर मोबाईलने व्ह्यू कसा येतो हे मला तर माहिती नाही. तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जेव्हा आपण व्हिडिओ एडिट करू तेव्हा आपल्याला समजणार आहे की व्ह्यू कसा येतोय. कारण की खूप दिवसानंतर मोबाईलने आपण मोठं ब्लॉगिंग करतोय, त्याच्यामुळे बघू शकता वातावरण तर एकदम एकदम झकास असं झालेलं आहे. बघू शकता पूर्ण एकदम हिरवगार वातावरण आहे आणि पुढे बघू शकता पूर्ण काळे काळे ढग झालेले आहेत. पाऊस येण्याची खूप शक्यता आहे. आपण तसं निघालेलं आहे कुळवंडीला. विचार केला की खूप दिवस झाले मोबाईलने मोटो ब्लॉगिंग केलेलं नाही आणि माझा जो मोटो ब्लॉगिंग सेटअप होता मोबाईलचा तो पण कुठेतरी मी ठेवलेला होता. तो कसं तरी इकडे तिकडे बघून शोधला मी. कुठल्या कोपऱ्याला होता काय माहिती तो. कारण की मी छोटासा ॲक्शन कॅमेरा यूज करतो, त्याच्यामुळे मग मोबाईल मोटो ब्लॉगिंग बंदच केलं होतं. बट खूप विचार केला, म्हटलं एक मोटो ब्लॉगिंग व्हिडिओ मोबाईलने व्हायलाच पाहिजे. आणि जर व्यवस्थित व्ह्यू येत असेल मोबाईलने तर काही व्हिडिओज आपण मोबाईलने सुद्धा बनवू. तर आपले हे समोर बघू शकता कुळवंडी गाव आहे आणि आपल्याला जायचं आहे तिथं. आपण आहे ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि बघू शकता तिथं पोरं शाळेत वगैरे जाऊ राहिलेत. आणि असं वाटतंय की मोबाईलमधून जो मोटो ब्लॉगिंग आपण करतो थोडंसं ऑडिओ क्वालिटीमध्ये पण इफेक्ट पडतो त्याचा. आणि तोच आपण ॲक्शन कॅमेरा जर यूज केला तर कसा पण असतो 8,000चा, 15,000चा, 20,000चा, थोडीशी ऑडिओ क्वालिटी त्याच्यामध्ये थोडीशी चांगलीच असते. तर गावाकडे कसं आहे, कुणाला जास्त माहिती नाही मोटो ब्लॉगिंग, त्याच्यामुळे लोक बघतच राहतात काय चाललंय. कधी कधी वाटतं त्यांना की हेल्मेटला कॅमेरा माउंट केलेला आहे, कधी कधी वाटतं मोबाईल माउंट केलेला आहे. तर कन्फ्युजन आहे खूप, यांना माहिती नाही मोटो ब्लॉगिंग करणं. तर मला परत सांगा की मोबाईलमधनं व्ह्यू कसं येतोय, एकदम पूर्ण दिसतंय का नाही बाईक आपली. तसं मी व्यवस्थित अटॅच करण्याचा प्रयत्न केला, पण काय कसं झालंय मलाच माहिती नाही. आणि समोर जर तुम्ही बघितली तर आहे आपली ग्रामपंचायत कुळवंडी. तर आपण पोहोचलेलो आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा.